आजपासून 3 दिवसांचं विधानसभेचं विशेष अधिवेशन. नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आणि विधानसभा अध्यक्षांची होणार निवड. सरकारसोबत त्यांना ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे, आम्हाला आनंद आहे. आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्हाला सोबत येता आलं तर आम्ही प्रयत्न करू. मनसे आणि आमचे विचार जुळतात. महापालिका निवडणुकीत जिथे शक्य असेल तिथे सोबत येता आलं तर प्रयत्न करू. मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य. गृहमंत्रालयाऐवजी शिंदेंसमोर 3 पर्याय. नगरविकास, महसूल आणि जलसंपदा खात्याचा पर्याय. सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच अजित पवारांना मोठा दिलासा. बेनामी संपत्ती प्रकरणी जप्त केलेली मालमत्ता अजितदादांना केली मुक्त. महाराष्ट्र केडरचे 2001च्या बॅचचे IAS अधिकारी श्रीकर परदेशी यांची बदली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती. शरद पवार रविवारी मार्कडवाडीला जाणार. राहुल गांधींचंही ठरलं. EVM विरोधातील बॅलेट पेपरवाल्या गावात दिग्गज नेत्यांचे दौरे. ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन. वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. नाशिकमधल्या रुग्णालयात सुरू होते उपचार. आणि भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडिया 180 धावात ऑल आऊट. तर पहिल्या इनिंगमध्ये कांगारूंच्या 1 बाद 86 धावा. कमबॅक करण्याचं रोहित ब्रिगेड समोर आव्हान. नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 7 वाजतायत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनमध्ये आपण काही बातम्या या वेगवान स्वरूपात बघणार आहोत. मात्र त्याआधी एक मोठी बातमी येते ती बघूयात. आजपासून राज्य विधिमंडळाचं 3 दिवसीय विशेष अधिवेशन सुरू होत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर निवडून आलेल्या 288 उमेदवारांना हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर शपथ देणार आहेत. महायुतीला मिळालेल्या महाविजयामुळे विधानसभेत विरोधी पक्षांच्या आमदारांची संख्या अर्धशतकापर्यंतच सीमित राहिली आहे. त्यामुळे विधानसभेत विरोधी पक्षनेता कोण होणार याची देखील उत्सुकता आहे. दरम्यान 3 दिवस चालणाऱ्या या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित उमेदवारांचा शपथविधी होणार असून या विशेष अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची देखील निवड हे या अधिवेशनातलं प्रमुख कामकाज असणार आहे. तर या विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यपालांचं अभिभाषण होईल. आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळालाय. विशेष म्हणजे परवा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना आयकर विभागाकडून गुड न्यूज मिळाली. आयकर विभागानं अजित पवारांची जप्त केलेली संपत्ती रिलीज केली असून दिल्लीतील बेनामी ट्रिब्युनलचे याबाबतचे आदेश जारी करण्यात आलेत. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांची संपत्ती इन्कम टॅक्स विभागानं सीज केली होती. आता न्यायालयाच्या आदेशानुसार ती संपत्ती मुक्त करण्यात आली असून लवकरच अजित पवार यांच्या कुटुंबियांकडे ती सुपूर्द केली जाईल. दरम्यान 7 ऑक्टोबर 2021 मध्ये अजित पवारांच्या विविध मालमत्तांवरती आयकर विभागानं छापा टाकून संपत्ती जप्त केली होती. कालच सन्माननीय अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आज लगेचच सन्माननीय अजितदादांची आयकर विभागाने जप्त केलेली संपत्ती सही सलामत त्यांना परत केली. खरं म्हणजे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी दादांनी जो अत्यंत कष्टाने लढा दिला होता त्या लढ्याला एका अर्थाने यश प्राप्त झालेला आहे. हा लोकशाहीचा बळकटीकरणाचा, महाराष्ट्राच्या विकासाचा अत्यंत खडतर लढा याच्या आधीसुद्धा अगदी राहुल कनाल असतील, यशवंत जाधव असतील, रवींद्र वायकर साहेब असतील, भावना गवळी असतील, या काही चित्रविचित्र लोक आहेत. अशाही लोकांनी मोठ्या ताकदीने या सगळ्या शूरवीरांनी हा पराक्रम बजावला होता. त्या सगळ्या शूरवीरांचे खूप खूप अभिनंदन. आणि त्यांचा लढा यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने जे सगळ्या स्वायत्त यंत्रणांना सगळे नियम बाजूला ठेवून माणुसकीच्या भावनेतून हे निकाल लावायला मदत केली
त्या भारतीय जनता पार्टीचे सुद्धा मनपूर्वक अभिनंदन. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये बघूयात सकाळच्या 100 बातम्या. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच वर्षा निवासस्थानावरील माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी झाकण्यात आली आहे. या ठिकाणी आता देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी लागणार आहे. पुण्याच्या पालकमंत्रीपदावरती भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष आग्रही आहेत. पालकमंत्रीपदावरून भाजपचे चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदीप गारेटकर यांच्या दावे प्रतिदावे सुरू आहेत. त्यामुळे पालकमंत्रीपदावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.